आणि त्यानंतर आता हा निकाल सध्या समोर येतोय। पंढरपूर मधून आपण ही अपडेट पाहतोय। करकंब गटातून भाजपाचे आदिनाथ देशमुख हे विजयी झालेले आहेत। त्याबरोबरच आणखी मोठी अपडेट सध्या समोर येते। कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात महायुतीला यश आल्याचं दिसून येतंय। राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसल्याची माहिती ही समोर आली आहे। निजामपूर जिल्हा परिषदेत शिवसेनेचे अविनाश नलावडे हे विजयी झालेले आहेत। तर शिवसेनेने राष्ट्रवादीला हा धक्का दिलाय। माजी आमदार अशोक साबळे यांचे पुत्र राजीव साबळे यांचा पराभव झालेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसला यामुळे मोठा धक्का हा मानावा लागेल। शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसला हा धक्का दिलेला आहे। निजामपूर जिल्हा परिषदेत शिवसेनेचे अविनाश नलावडे हे विजयी झाल्याची माहिती ही समोर आलेली आहे। माजी आमदार अशोक साबळे यांचे पुत्र राजीव साबळे यांचा पराभव झालेला आहे। राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी लढत होत होती आणि यात शिवसेनेनं सरशी केलेली आहे। राष्ट्रवादीला यामुळे मोठा धक्का निजामपूर जिल्हा परिषदेमध्ये म्हणावा लागेल। माजी आमदार अशोक साबळे यांचे पुत्र राजीव साबळे यांचा पराभव झाल्याची माहिती ही समोर आलेली आहे। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला निजामपूर जिल्हा परिषदेमध्ये मोठा धक्का मानला जातोय। निजामपूर जिल्हा परिषदेतली ही अपडेट सध्या समोर आलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसलेला आहे। निजामपूर जिल्हा परिषदेत शिवसेनेचे अविनाश नलावडे हे विजयी झालेले। तर अविनाश नलावडेंनी राजीव साबळे यांचा पराभव केलेला आहे। राजीव साबळे हे अशोक साबळे यांचे पुत्र आहे। मात्र यावेळी त्यांची जादू काहीशी चालली नसल्याचं चित्र स्पष्ट झालेलं आहे। कारण अविनाश नलावडे यांच्या बाजूने